खरं तर आहे ना, ही गोष्ट मला शेअर करायची नव्हतीच, पण मी शेअर करते आहे. काय झालं ना, की शिवांशला 15 दिवस झाले, जवळपास 15 ते 20 दिवस झाले. त्याची सर्दी काही जातच नाही आहेत आणि 2 ते 3 दवाखाने करून झाले. सर्दी मात्र त्याची पूर्णपणे जातच नाही आहेत. सारखं त्याला म्हणजे सर्दी खूप होते, श्वास पण घ्यायला त्रास होतो आहे. त्यामुळे मग डॉक्टरने आता एक दिलेला आहे ड्रॉप, जो नाकामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर एक सर्दीचं औषध दिलेलं आहे. तर बघू आता 2-4 दिवसाने कसं बरं होतं तर त्यामुळेच व्हिडिओमध्ये बिलकुलही व्हिडिओ बनवायची इच्छा होत नाही आहेत माझी, कारण त्याला पूर्ण सर्दी झाल्यामुळे आणि मलासुद्धा आजारी असल्यामुळे. त्यानंतर आता लगेचच दुपारचा स्वयंपाक बनवायचा होता. त्यांना मिस्टरांना सोमवार होता, तर जेवणाला काय बनवायचं तर ते एक टेन्शन असतं. भाजीपाला आणो या असो किंवा नसो, दोन्हीकडून टेन्शन असतं की काय बनवायचं भाजीला. तर आज मी शेपूची भाजी बनवणार होते. तर बरेच दिवसानंतर ही शेपूची भाजी मी बनवत होती. त्यात झाला असा की लसूण जो आणला होता, काल भाजीपाला आणला होता, त्यामध्ये लसूण जो होता तो ओला लसूण निघाला. मला वाटलं की कोरडा आहे, पण ओला लसूण होता, त्यामुळे सोलायला खूप बराच वेळ गेला. त्यानंतर मग छान इथे शेपूची भाजी बनवली कोरडीच. त्यामध्ये थोडंसं कूट घातलं, पोळ्या वगैरे लाटून घेतल्या आणि एकीकडे पोळ्या माझ्या बनवून झालेल्या होत्या. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.